देवळा तालुक्यात हनुमंतपाडा येथे अतिवृष्टीमुळे विहीरच खचली। देवळा प्रतिनिधी। देवळा तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात अतिवृष्टी झाल्यामुळे विविध ठिकाणी मोठ्या नुकसानींना शेतकरी बांधवांना सामोरे जावे लागत आहे। देवळा तालुक्यातील हनुमंतपाडा तालुका देवळा या गावात श्री बाबुराव निर्भवणे यांच्या शेतात असलेली पक्की बांधकाम केलेली विहीर अतिवृष्टीमुळे विहीर होती का नव्हती असे झाले। त्याचप्रमाणे पुंजाराम काळू निर्भवणे यांच्या शेतात उन्हाळी कांदा झाकून ठेवलेला होता। सुमारे 25 ते 30 क्विंटल कांदा होता। पाण्याचा वेग जास्त असल्यामुळे पाण्याच्या प्रवाहात संपूर्ण कांदा वाहून गेला। शिवारातील इतर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। प्रशासनाला फोन करून संबंधित विहिरींचा व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा पंचनामा करण्यास सांगण्यात आले। अद्याप पंचनामे बाकी असल्यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत सापडला आहे। ऐनवेळी होणारा पाऊस हा शेतकरी बांधवांच्या तोंडचे पाणी पळवून नेण्यासारखा आहे। शासनाने त्वरित स्थळ पाहणी करून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा अशी शेतकरी बांधवांची मागणी आहे। स्टार लक्ष मराठी न्यूज साठी समाधान केदारे, देवळा।